मूकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं श्रीचैतन्यमेश्वरं परमानंदमाधवम। हरे कृष्ण। अध्यात्म मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम बनकर आपले सहर्ष सहृदय स्वागत करतो। अध्यात्माची पार्श्वभूमी या 6 व्हिडिओजची जी शृंखला आहे यातला आपण दुसरा एपिसोड घेऊन आलेलो आहोत आणि ही संपूर्ण शृंखला श्रीमान राधेश्याम प्रभू यांच्या डिस्कवर युअरसेल्फ या पुस्तकावरती आधारित आहे। तर पहिल्या एपिसोडमध्ये आपण बघितलंच होतं की नास्तिकता आणि अध्यात्म हे नेमकं काय आणि नास्तिकतेच्या काही सिद्धांतावरती त्यातल्या त्या 2 मुख्य सिद्धांतावरती आपण चर्चा केली होती की त्यांचं मत असतं की ह्या जगामध्ये जे काही आहे हे ऑटोमॅटिक आहे आणि जे काही होतं ते बाय चान्स होतं, याच्यामागे काही ठोस कारण नाही। आणि त्या गोष्टीचा पाठपुरावा घेत आपण काही गोष्टींवरती चर्चा केली होती की या जगामध्ये आपोआप घडणारी अशी गोष्ट आपल्या तर निदर्शनात येत नाही। कोणतीही गोष्ट जर घडत असेल तर त्यामागे कोणीतरी बुद्धिमान व्यक्तीची यंत्रणा त्यामागे काम करत असते, त्याची बुद्धी काम करत असते, त्यांनी त्या सगळ्या गोष्टी ऑटोमाइज केलेल्या असतात आणि बाय चान्स विनाकारण ह्या जगामध्ये कोणती गोष्ट घडत नाही। त्यामुळे जर ह्या सगळ्या गोष्टी संपूर्ण जगामध्ये अगदी सूक्ष्म अणूपासून तर मोठमोठ्या ग्रहां आणि ताऱ्यांपर्यंत जर सगळ्या गोष्टी लयबद्ध शिस्तबद्ध पद्धतीने चालतायत तर त्याच्या मागे कोणीतरी न दिसणारा पण एक श्रेष्ठ आणि प्रचंड बुद्धिमान नियंता असला पाहिजे, ज्यालाच आपण भगवंत किंवा परमेश्वर म्हणतो। मग आता प्रश्न असा येतो की जर हा नियंता आहे तर हा दिसत नाही तर त्याला कसं पाहावं? तर जसं ज्या पद्धतीने भगवंत म्हणतात की अहम मत्तः परतरम नान्यात किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इवा। ज्या पद्धतीने मोत्याची माळ असते आणि ती समोर धरल्यानंतर ते मणी एकमेकाला जोडलेले आहेत, सुज्ञ माणूस आपोआप समजतो की त्यातून एक धागा गेलेला आहे आणि हे सूत्र ह्या सर्व मण्यांना जशा पद्धतीने बांधून ठेवते, त्याच पद्धतीने भगवंत या चराचर सृष्टीमध्ये जे काही अगदी ऑर्डरली मॅनरमध्ये अगदी लयबद्ध शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या आपल्या नियमानुसार चालू आहे, या गोष्टींना पण ते चालू ठेवणारे जे भगवंत आहेत हे प्रत्यक्ष दिसत जरी नसले तरी लक्षणांवरून आपण समजू शकतो की याच्या मागे कोणीतरी सुपेरियर नियंता आहे। पण बरेच जण असं म्हणतील की तो दिसत नाही, त्यावर विश्वास का ठेवावा? मग भगवंतांना बघण्यासाठी दृष्टी ती कोणती हवी या गोष्टीवरती आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे की भगवंतांना पाहण्याची दृष्टी, परमेश्वराला पाहण्यासाठी लागणारी दृष्टी। तर ह्या व्हिडिओची सुरुवात करताना मला एका छोट्याशा कथेतनं सुरुवात करावीशी वाटते। एक छोटीशी स्टोरी की एकदा काय होतं, काही आंधळे असतात आणि हे आंधळे अचानक त्यांच्यासमोर एक हत्ती येऊन उभा राहतो। आता हे सर्व आंधळे वेगवेगळ्या ठिकाणी उभे असतात, सगळे सोबत चाललेले असतात आणि हत्ती येऊन उभा राहिल्यानंतर यांनी यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जेव्हा त्यांना दृष्टी होते त्यावेळी हत्ती कधी बघितलेला नव्हता आणि आता त्यांच्या समोर हा हत्ती आल्यानंतर ह्या हत्तीचा काहीही अनुभव नसताना हा समोर आल्यानंतर प्रत्येक जण त्या हत्तीला स्पर्श करू लागला आणि स्पर्श करायला लागल्यानंतर प्रत्येकाची जी परसेप्शन होती, त्या गोष्टीला समजण्याची जी आकलन शक्ती त्यांची होती, ते आकलन कसं करत होते की ज्या व्यक्तीने या हत्तीच्या सोंडेला हात लावला होता त्याला असं वाटायला लागलं की हे जे जनावर आहे ज्याला हत्ती म्हणून बाकीचे लोक म्हणतायत, कदाचित हे सापासारखं असेल किंवा अजगरासारखं असेल, कारण त्यांनी त्याच्या सोंडेला हात लावला होता। ज्यांनी त्या हत्तीचा पाय धरलेला होता त्याला असं वाटलं की हा हत्ती एखाद्या झाडासारखा आहे, कारण त्याला तो मोठा पाय दिसत होता म्हणजे अनुभव करू शकत होता। ज्यांनी त्या हत्तीच्या शेपटीला हात लावलेला होता, शेपटीला स्पर्श करून आकलन करण्याचा प्रयत्न करत होता की हत्ती म्हणजे काय, त्याला तो हत्ती एखाद्या दोरीसारखा वाटत होता। ज्यांनी त्याच्या सुळ्यांना हात लावला होता त्याला असं वाटत होतं की हा काहीतरी हत्ती म्हणजे कदाचित हे भाल्यासारखं काहीतरी शस्त्रासारखं आहे की काय। आणि एक जण तर त्याच्या पाठीवरच चढून बसला आणि तो कानाला हात लावू लागला आणि त्याचं आकलन असं होतं की हत्ती हा सुपासारखा आहे, त्याला त्याच्यामध्ये त्याच्या कानाला हात लावून सूप असं वाटत होतं। पण आता हे सर्व आंधळे व्यक्ती प्रत्येकजण त्याच्या त्याच्या पद्धतीने त्या हत्तीचं आकलन करण्याचा प्रयत्न करतोय की हा हत्ती म्हणजे नेमकं काय।
जो इथं उभा आहे, जो पोटाला हात लावतोय, त्याला असं वाटतंय की ही भिंत आहे खूप मोठी. पण याच्या या सर्वांचं जे काही आकलन आहे त्या हत्तीचं, ते त्याला स्पर्श करून आणि त्याचा अनुमान काढण्याचा प्रयत्न करतायत. तर त्या कोणत्याही गोष्टीमध्ये तथ्य नाही आहे, कारण ते प्रत्येकजण आंधळे आहे आणि ते त्यांच्या स्पर्शेंद्रियाच्या माध्यमातून, त्यांच्या स्पर्शाच्या माध्यमातून आणि त्यांच्या अनुमानाच्या माध्यमातून त्या हत्ती हा प्राणी कसा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करताय. तर योग्य पद्धत काय आहे की ज्याला दृष्टी आहे अशा व्यक्तीला भेटून जाणून घेणे की हा हत्ती नेमका काय आहे. त्याच पद्धतीने बघा, असं म्हणलं जातं की ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर उन्मिलितम येन तस्मै श्री गुरुवे नमः. ज्यावेळी आपण अंधारात असतो त्यावेळी आपल्याला काहीही दिसत नसतं. अशा स्थितीमध्ये आपले गुरु हे आपल्या डोळ्यामध्ये ज्ञानाचं झळझळीत अंजन घालतात आणि आपल्याला त्याच्याने जागं करतात. चक्षुर उन्मिलितम येन तस्मै श्री गुरुवे नमः. तर त्याच पद्धतीने ज्यावेळी एखाद्या गोष्टीमध्ये कन्फ्युजन असतं, ते कन्फ्युजन जर दूर करायचं असेल तर अशा व्यक्तीला जाऊन भेटलं पाहिजे, जी व्यक्ती ह्या कन्फ्युजनच्या पलीकडे गेलेली आहे आणि त्यांनी या सर्व गोष्टी द्रष्टेपणाने जाणलेल्या आहे. आणि भगवद्गीता सुद्धा हेच सांगते की तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदीक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. जो तत्वदर्शी आहे, ज्याला माहिती आहे की कोणती गोष्ट काय आहे, अशा व्यक्तीकडे जाऊन आपण ती गोष्ट ऐकून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळं भगवत साक्षात्कार किंवा परमेश्वर जर जाणून घ्यायचा असेल की ही गोष्ट नेमकी काय आहे, तर अशा तत्वदर्शी व्यक्तीकडनं ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आणि समजून घेण्याचा मार्ग कोणता आहे की तत्विधी प्रणिपातेने एका नम्र भावनेने परिप्रश्नेन सेवया. त्यांची जी सेवा आहे, गुरुची सेवा, ही नेहमी प्रश्नांनी केली जाते. त्यांचे तुम्ही पाय दाबून द्याल, तुम्ही डोकं दाबून द्याल, हातपाय हे कराल, हा ठीक आहे, ते पण ॲक्सेप्टेड आहे. पण गुरुची खरी सेवा ही प्रश्नांच्या माध्यमातून होते. आणि आज आपण प्रश्न उपस्थित करणार आहे की कशा पद्धतीने जर परमेश्वर हा लक्षणांवरून तर दिसतोय की संपूर्ण ब्रह्मांडामध्ये काहीतरी अशी शक्ती आहे, कोणीतरी असा नियंता आहे की या संपूर्ण चराचर सृष्टीला तो नियमित ठेवतोय, तर त्याला कसं बघू शकतो. सो गेटिंग आईज टू सी गॉड. भगवंत आहे तर त्यांना कशा पद्धतीने आपण बघू शकतो. तर साहजिक जर आपल्याला कोणत्याही पद्धतीचं ज्ञान ग्रहण करायचं असेल तर हे ज्ञान 3 प्रकारच्या प्रमाणांच्या माध्यमातून आपण ग्रहण करू शकतो, घेऊ शकतो. त्यातलं पहिलं आहे प्रत्यक्ष प्रमाण. दुसरं आहे अनुमान प्रमाण. आणि तिसरं आहे शब्द प्रमाण. या 3 प्रकारच्या प्रमाणांच्या माध्यमातून आपण भगवंतांना जाणून घेऊ शकतो किंवा कोणतंही परम सत्य जे आहे ते जाणून घेऊ शकतो. पण कोणतीही गोष्ट जर आपल्याला समजायची असेल तर ते हे 3 प्रकारचे प्रमाण आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो. पण परमसत्य जाणून घेण्यासाठी कोणतं प्रमाण हे करायला पाहिजे, कोणत्या प्रमाणावरती जास्त विश्वास ठेवायला पाहिजे, या गोष्टीवरती आपण आता थोडीशी चर्चा करूया. आता पहिली गोष्ट आहे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष म्हणजे जी गोष्ट आपण प्रत्यक्ष बघतोय, प्रत्यक्ष स्पर्श करतोय, प्रत्यक्ष त्याची चव घेतोय, प्रत्यक्ष वास येतोय, प्रत्यक्ष कान, म्हणजे आपले जे 5 जे इंद्रिय आहेत, ज्या इंद्रियांच्या माध्यमातून आपण ज्ञान ग्रहण करतो. कोणी म्हणतं की मी फक्त ह्यावर विश्वास ठेवेल. कोणी असतं की ज्या गोष्टी प्रत्यक्ष आपल्याला बघता येत नाही त्याचा अनुमान लावेल की कदाचित कसं असू शकतं, एव्हिडन्सच्या आधारावरती. आणि तिसरी गोष्ट आहे शब्द प्रमाण, म्हणजे कोणीतरी ह्या गोष्टीबद्दल शिकवलेलं आहे. हे कृष्ण. तर या 3 प्रकारच्या प्रमाणातून आपण ज्ञान हे ग्रहण करत असतो. आता त्यातलं सगळ्यात पहिल्या जे प्रमाण आहे, जे प्रत्यक्ष प्रमाण आहे, त्यावरती आपण थोडा फोकस करूया. कोणती पण गोष्ट ज्यावेळी आपल्याला प्रत्यक्ष आपण ती बघतो त्यावेळी त्याच्यावरती विश्वास ठेवतो. आणि बहुतेक जे नास्तिकवादी असतात त्यांचं म्हणणं हेच असतं की जे भगवंत आम्हाला दिसतच नाही त्यावरती आम्ही विश्वास का ठेवावा. पण विचार करण्याची गोष्ट अशी आहे की आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिसतात
त्या गोष्टी किती परफेक्टली आपण जाणून घेतो. किंवा आता समजा एखाद्याने विचार केला की सूर्य केवढा आहे असा प्रश्न विचारला, तर आपल्याला दररोज सूर्य हा सकाळी एवढ्या बिंबा इतका दिसतो तर एवढाच आहे, पण मग तो तेवढाच आहे का? तो तर खूप मोठा आहे. मग तो कधी कळाला की खूप मोठा आहे? ज्यावेळी मोठा टेलिस्कोप बनवला, एक काही यानं सोडली, त्यावेळी कळालं की आपल्या सूर्याचा आकारमान तर खूप विशाल आहे. नाहीतर प्रत्यक्ष रूपाने आपल्या डोळ्यांना तो सूर्य फक्त एवढासाच दिसतोय. आणि सूर्य आणि चंद्र हे दोघंही सारखेच दिसतात, पण सूर्य हा प्रचंड विशाल आहे, चंद्र हा खूप त्याच्या मानाने पृथ्वीपेक्षाही खूप छोटा आहे, पण दिसताना तर ते दोघंही सारखे दिसतात. आता जर ते दोघं दिसतानाही सारखेच दिसतात, याचा अर्थ सूर्य आणि चंद्र सारख्याच आकाराचे आहेत का? तर नाही. दुसरं एक उदाहरण घेऊया. जेव्हा आपण पाण्यामध्ये, आता हे पाणी आहे, पाण्यामध्ये ज्यावेळी आपण एखादी काठी पाण्यात टाकतो, तर ती काठी आपल्याला पाण्यात सरळच दिसायला पाहिजे, कारण ती काठी तर सरळच आहे. पण ज्यावेळी आपण एखादी काठी पाण्यामध्ये बुडवतो आणि जेव्हा त्याच्याकडे बघतो, ती आपल्याला अशी दिसते. कारण का? जो प्रकाश आहे तो परावर्तित होतोय, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, तर ह्याची एअरमधली प्रकाशाचा जी ट्रॅव्हल करण्याची जी पद्धत आहे, पुढे जाण्याची जी पद्धत आहे, आणि पाण्यामध्ये तो थोडासा रिफ्रॅक्ट होतो, परावर्तित होतो. त्याच्यामुळे आपल्याला डोळ्यांना दिसताना ही गोष्ट अशी वाकडी दिसते, पण ती काठी वाकडी आहे का? ती बाहेर काढल्यानंतर ती आपल्याला सरळच दिसणार आहे. त्यामुळे आपल्या इंद्रियांना काहीतरी सीमा आहेत, आणि ह्या सीमा आपल्याला समजून घेतल्या तर आपल्याला समजू शकतं की प्रत्यक्ष प्रमाणामध्ये काही फ्लॉज आहेत, काही त्रुटी आहेत. तर प्रत्यक्ष प्रमाणामध्ये 4 प्रकारच्या त्रुटी आहे. त्रुटी नंबर 1 की आपले इंद्रिय हे सीमित आहे किंवा आपण अपूर्ण आहे असं म्हणू शकतो. कारण आपली जे इंद्रिय आहेत, तर त्या इंद्रियापैकी एक इंद्रिय घेऊया. आपली जे 5 ज्ञान इंद्रिय, ज्याच्यातनं आपण ज्ञान ग्रहण करतो आणि त्यावरती विश्वास ठेवतो. जसं की आपले डोळे आहेत, आपले कान आहे. आपण लिहित जाऊया. तर ते आहेत डोळे, कान, हे प्रमुख आहेत, डोळे आणि कान. तिसरं आहे नाक, त्वचा आणि जीभ. आता आपले डोळे जे आहेत, हे डोळे पहिली गोष्ट तर प्रकाशावरती अवलंबून आहे. समजा मी जर इथे माझा हात पकडला आणि संपूर्ण लाईट्स बंद करून टाकली आणि संपूर्ण अंधार जर झाला, तर एवढ्या जवळ असलेला हात सुद्धा मी बघू शकणार नाही. का? कारण माझे डोळे हे माझे डोळे कधी बघू शकतात? ज्यावेळी त्यांच्यावरती प्रकाश असेल. अंधारामध्ये मनुष्याचे डोळे बघू शकत नाही, त्याला प्रकाश हवा, आणि एक ठराविक जर प्रकाश असेल तरच त्याला स्पष्ट दिसू शकतं. म्हणजे पहिली गोष्ट, ही डोळे कशावर तरी अवलंबून आहे. दुसरी गोष्ट, या डोळ्यांमध्ये त्याची एक सीमा आहे. आपण खूप जास्त अंतरावरती किंवा खूप जवळचं नाही बघू शकत. त्याला एक ठराविक डिस्टन्सवरती ठेवायला पाहिजे. समजा मी एखादा कागद घेतला आणि तो अगदी न्यूजपेपर इथे पकडला तरी तुम्हाला वाचता नाही येणार. तो असा पकडला तर वाचता येईल, आणि खूप लांब धरला तरी सुद्धा वाचता नाही येणार. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या प्रकाशावरती आपले डोळे अवलंबून आहेत, ह्याच्यातनं जो स्पेक्ट्रम बाहेर पडतोय, जो वेगवेगळ्या वेव्हलेंथचे प्रकाश किरण बाहेर पडताय, हे एका मीटरच्या 1 क्वाड्रिलियन हिस्सा, म्हणजे खूप छोटी वेव्हलेंथ ही, त्याच्यापासून तर 10 मिलियन इतक्या मोठ्या वेव्हलेंथ पर्यंत हा जो प्रकाश आहे हा बाहेर पडतो. म्हणजे खूप मोठा स्पेक्ट्रम आहे हा. तर ह्या मोठ्या स्पेक्ट्रम पैकी आपल्याला फक्त 400 ते 700 मिली मायक्रॉन एवढ्याच वेव्हलेंथचा भाग आपल्याला दिसू शकतो. म्हणजे सूर्यामधून निघणाऱ्या प्रकाशामध्ये अल्ट्रा व्हायोलेट लाईट आहे, इन्फ्रारेड आहे,
हे कोणतीही गोष्ट आपल्या मनुष्याच्या दृष्टीला दिसत नाही आणि ह्याच्यापेक्षा बरेच आहेत. गॅमा रेज आहेत, एक्स रेज आहेत, ह्या सगळ्या प्रकारच्या रेज म्हणजे प्रकाश अस्तित्वात आहे, पण हे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. कारण आपल्या डोळ्यांची कॅपॅसिटी किती आहे? 400 ते 700 मिली मायक्रॉन आहे फक्त. तर एवढ्या दृष्टीमध्ये आपण काय काय बघणार आहे? असे कित्येक रंग असतील की जे आपल्याला दिसत नाही. मी असं कोणत्या तरी एका सायन्स जर्नलमध्ये वाचलं होतं की डास जो असतो, डासाला माणसाचं संपूर्ण शरीर हे लाल दिसतं. मी वाचलं होतं. आणि बऱ्याच प्राण्यांना सुद्धा बाकीचं जे जग आहे ह्याच्यातले सर्व रंग दिसत नाही. तर जर सर्व रंग दिसत नाहीये तर ह्याचा अर्थ असा नाही की सर्व रंग नाहीये. माणसाचे डोळे थोडेसे अजून चांगले आहेत, आपल्याला जास्त रंग दिसतात. पण आपण सगळं बघू शकतो का? तर सगळं नाही बघू शकत. आपल्या डोळ्यांना सीमा आहे. ह्याच्या पलीकडे भरपूर साऱ्या गोष्टी असतील ज्या आपण बघू शकत नाही. आपण असं कधीही क्लेम करू शकत नाही की ज्या गोष्टी दिसत नाही त्या अस्तित्वात नाही. कारण आणि आपण एखादं म्हणेल की मग मायक्रोस्कोपच्या खाली बघा किंवा एखादी उपकरण शोधून काढा. पण आपलं जे काही उपकरण आपण शोधून काढणार आहे, जे काही इन्व्हेन्शन करणार आहे, एंड प्रोडक्ट तर डोळेच बघणार आहे. त्या एखाद्या कॅमेऱ्याने संपूर्ण ब्रह्मांडामध्ये खूप साऱ्या गोष्टी जरी कॅच केल्या त्या फोटोमध्ये, पण त्या फोटोच्या माध्यमातून आपल्याला जे दिसायचं तेच दिसणार आहे. जसं पूर्वीच्या काळी जे टी व्ही होते, ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होते, किती जरी कलरफुल किती जरी सिनरी शूट केली सुंदर सुंदर, पण त्या टी व्हीमध्ये शेवटी काय दिसायचं? सगळं ब्लॅक अँड व्हाईट. तशाच पद्धतीने आपल्या डोळ्यांची लिमिटेशन असल्यामुळे किती जरी सत्य आपल्या समोर जरी उपस्थित असलं तरी सुद्धा आपण ते बघू शकत नाही. आणि अजून महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण आकाशामध्ये बघतो आपल्याला असं वाटतं की हे सगळे तारे आत्ता आहेत, पण बरेचसे तारे इतके दूर आहेत आपल्यापासून, इतके लांब आहेत की ते काही प्रकाश वर्ष दूर आहेत. प्रकाश वर्ष म्हणजे त्या ताऱ्याला धडकून येणारा लाईट किंवा तिथून निघालेला जो प्रकाश आहे तो आपल्यापर्यंत पोचायला 1 वर्ष लागतं. म्हणजे आत्ता जर प्रकाश तिथून निघाला, प्रकाश म्हणजे माणूस नाही आहे कोणी, आता जर तो लाईट तिथून निघाला तर तो आपल्या डोळ्यांपर्यंत यायला त्याला 1 प्रकाश वर्ष लागेल. तर असे काही हजार प्रकाश वर्ष दूर असणारे तारे आहेत. सूर्याचा सुद्धा प्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंत यायला काहीतरी 7 ते 8 मिनिटाचा कालावधी लागतो. कारण सूर्य बराच दूर आहे आपल्यापासून, पण तो निरंतर प्रकाश चालू आहे त्यामुळे आपल्याला असं जाणवत नाही, पण तेवढा वेळ लागतो त्या गोष्टीला. तर आपण जे आकाश, जे आपलं रात्रीचं जे चांदणं आपण बघतोय, काही काही ग्रह जे कित्येक हजारो प्रकाश वर्ष दूर आहे. समजा एक्झाम्पल घ्या की 1 प्रकाश वर्ष जर एखादा ग्रह आपल्यापासून किंवा एखादा तारा आपल्यापासून दूर आहे आणि तो तारा अचानकपणे ब्रह्मांडातनं गायब झाला, तो तारा जर अचानकपणे त्या ब्रह्मांडातून गायब झाला, जर तो नष्ट झाला, तर तो तारा नष्ट झालाय हे कळण्यासाठी आपल्याला 1 वर्ष लागेल. कारण त्याच्यापासून येणारा प्रकाश अजून आपल्यापर्यंत ट्रॅव्हल करतच होता आणि ह्या 1 वर्षानंतर आपल्याला कळेल की तो तारा आता नाहीसा झालाय. मग आता मला सांगा, जर आता आपल्याला कळाला तर तो आत्ता गेलाय का? त्याला जाऊन बरेच वर्ष झाले. त्यामुळे आपण जे अवकाश सुद्धा बघतोय याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या खूप शिळ्या आहेत जोपर्यंत ते आपल्यापर्यंत येत आहेत. यातले कित्येक तारे जे आता आपण बघतोय कदाचित ते नष्टही झालेले असतील आणि ते जेव्हा आपल्याला दृष्टीगोचर होतील ते आपल्याला दिसणार नाही. कदाचित त्या रिअलायझेशन पर्यंत खूप कालावधी गेलेला असेल. त्यामुळे तुमच्या डोळ्यांनी आपण जे काही बघतो ही गोष्ट परफेक्टच आहे की नाही यावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. आता डोळ्यांवरून आपण येऊया कानाकडे. कानाचे सुद्धा जो माणसाचा जो कान आहे, या कानाची जी ऐकण्याची फ्रिक्वेन्सी आहे, किती फ्रिक्वेन्सी माणूस ऐकू शकतो, तर ती 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज एवढी आहे. 20 हर्ट्ज ते 20 किलो हर्ट्ज एवढीच फ्रिक्वेन्सी माणूस ऐकू शकतो. याच्यापेक्षा खाली असलेली फ्रिक्वेन्सी आणि याच्यावर असलेली फ्रिक्वेन्सी आपण ऐकू शकत नाही. म्हणजे वटवाघूळ जे अल्ट्रासॉनिक वेव्ज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ऐकतं, तर ते आपण नाही ऐकू शकत. आणि कुत्र्यांना बोलवण्यासाठी एक खास प्रकारची शिट्टी असते बघा, त्या शिट्टीमधून फुंकलं ना माणसाला काहीही ऐकायला येत नाही.
पण कुत्रे बरोबर पळत येतात ती शिट्टी ऐकल्यानंतर, कारण कानाचं पण लिमिटेशन आहे आपल्या. तिसरी गोष्ट, नाक. ज्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे वास हे कुत्रा घेऊ शकतो ते आपल्याला येतील का? नाही तर बॉम्ब शोधक पथकामध्ये माणूसच वास घेत घेत गेला असता प्रत्येक ठिकाणी की कुठं बॉम्ब लपवलेला आहे. पण आपण स्वतःला सर्व जनावरांमध्ये श्रेष्ठ मानतो की माणूस या पृथ्वीवरचा सगळ्यात श्रेष्ठ असं हे आहे. पण बघा, कुत्र्याचे इंद्रिय, नाक हे आपल्यापेक्षा जास्त प्रगत आहे. तो जे वास घेऊ शकतो ते आपण घेऊ नाही शकत. जे गरुड जे आकाशातनं त्याच्या ह्याच्यावरती नजर ठेवू शकतो, त्याच्या भक्ष्यावरती, ते आपण नाही बघू शकत. कानाचं सुद्धा जे वटवाघूळ ऐकू शकते ते आपण, म्हणजे खूप लिमिटेशन्स आहेत माणसाच्या इंद्रियामध्ये, खूप सीमितता आहे, इंद्रिय अपूर्ण आहे. त्वचा आहे. आता हा जो माझा हात आहे, माझ्या हातावरती कित्येक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आता फिरत असतील, कदाचित वेगवेगळे व्हायरस असतील, काय असेल, पण यातली एकाचीही वळवळ मला जाणवणार नाहीये. कारण माझ्या त्वचा जर प्रत्येक सूक्ष्म गोष्टीचं मेसेज माझ्या मेंदूला पाठवत राहिली तर माझा मेंदू कायम अपसेट राहील की काहीतरी आपल्याला धोका आहे, काहीतरी धोका आहे. पण असं होत नाही. माझ्या हातावरती कित्येक सूक्ष्म जीव असतील, पण मला त्यातलं कारण कोणाचंही ज्ञान होत नाही, कारण ही त्वचेची लिमिटेशन आहे. जिभेचीही काहीतरी लिमिटेशन्स असतील की सगळ्या प्रकारच्या चव घेता येते. कोणाकोणाच्या कोरोनाच्या काळामध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर चवच निघून गेली होती. सो अशा आपले जे इंद्रिय आहेत हे अपूर्ण आहेत, हे सीमित आहेत. त्याच्यामुळे एखादी गोष्ट प्रत्यक्ष मी बघितली तरच मी त्याच्यावर विश्वास ठेवेल असं जर कोणी म्हणत असेल तर कदाचित तो संपूर्ण ज्ञान कधी प्राप्त करू नाही शकणार. कारण अशा बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या आपल्या खूप आधी घडलेल्या आहेत, ते आत्ता आपल्या प्रत्यक्ष समोर होत नाहीये, किंवा जरी आपल्या समोर घडत असल्या तरी आपली इंद्रिय तेवढी कॅपेबल नाही आहे ती गोष्ट समजून घेण्यासाठी. कारण भगवंतांचं जे तत्व आहे हे सच्चिदानंद, हे वेगळं तत्व आहे. भगवंत, आत्मा, सदा आत्मा सुद्धा आपण मन नाही बघू शकत आपण. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या प्रत्यक्ष प्रमाणामध्ये आपण नाही समजून घेऊ शकत. मग त्याला दुसरा प्रमाण कोणता आहे तर त्याच्याकडे आता आपण वळूया की ह्या 5 जे आपले जे इंद्रिय आहेत तर ह्याच्यातनं आपण ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या शरीरामध्ये जी ज्ञानेंद्रिय आहे, ज्याच्यातनं आपण ज्ञान ग्रहण करतोय, ही ज्ञानेंद्रिय पूर्ण नाही आहे. त्यामुळे ह्याच्यावरती फक्त विश्वास ठेवून अहंकाराने म्हणलं की जे मला दिसत नाही ते अस्तित्वातच नाही आहे, तर हे थोडंसं मूर्खपणाचं लक्षण आहे. की जी गोष्ट आपण बघू शकत नाही ती नाहीच आहे, त्याचा अगदी नकारणं हे चुकीचं आहे. वेगळ्या पद्धतीने गेलं पाहिजे. तर प्रत्यक्ष प्रमाणाचं आपण पहिलं बघितलं की आपली इंद्रिय सीमित आहे. ते मी पुन्हा एकदा लिहितो, मी ते पुसून टाकलं होतं की सीमित इंद्रिय किंवा ते अपूर्ण आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, आपली इंद्रिय तर सीमित आहेत पण आपण भ्रमात पडण्याची वृत्ती आहे आपल्यामध्ये. आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या गोष्टींच्या भ्रमात पडू शकतो. आता स्क्रीनवरती काही ऑप्टिकल इल्युजन्स येतील, जे काही असे चित्र येतील तुमच्या समोर. तर ही जेव्हा चित्र तुम्ही बघताल तर यातले काही चित्र जर तुम्ही बघितले तर हे सिलेक्टिव्ह विजन, म्हणजे त्याच्यात निवडक दृष्टी. आता हे जे ऑप्टिकल इल्युजन आहे, हे जे चित्र तुमच्या समोर येत आहेत, तर याच्यामध्ये तुम्हाला समोरासमोर 2 चेहरे दिसणार आहेत. आता हे 2 चेहरेही दिसतील आणि अचानकपणे ते एका कपसारखं किंवा एखादं फुलदाणी असते त्या पद्धतीनेही दिसू शकेल. आता त्यातली कोणती गोष्ट बघायची आहे ही ज्याच्या त्याच्या दृष्टीवरती अवलंबून आहे की कोणाला पहिले काय दिसतं. अजून दुसरी इमेज येते, त्याच्यामध्ये कोणाला त्याच्यामध्ये ससा दिसेल, कोणाला त्यामध्ये बदक दिसेल. पुढची इमेज आहे त्याच्यामध्ये एखादी तरुणी दिसेल किंवा वृद्ध स्त्री दिसेल. तर या दोन्हीपैकी कोणती तरी एक गोष्ट दिसतीये. म्हणजे आपले दृष्टी भ्रम जो तयार होतो तो ह्या इमेजेसमधून आपण बघू शकतो. तर ह्याला म्हणायचं की निवडक दृष्टी.
सिलेक्टिव्ह विजन, की आपल्याला काय बघायचं हे कधी कधी आपली दृष्टी सिलेक्ट करते. दुसरी गोष्ट कॉन्टेक्स्च्युअल विजन, म्हणजे की संदर्भित दृष्टी. तर या संदर्भित दृष्टीमध्ये काय येतं की कोणत्या गोष्टी आपण त्या कंटेक्स्टमध्ये घेतो, त्या कोणत्या संदर्भामध्ये आपण ती गोष्ट बघतोय त्यानुसार आपल्याला काही गोष्टी दिसत असतात. जसं की ए बी सी, तर आपण एखादा माणूस हे ABC पण वाचेल आणि कोणाकोणासाठी ते 11, 12, 13 असेल. आता ह्या बीला 13 म्हणायचं की बी म्हणायचं, हा तो नंबर्सच्या दृष्टिकोनाने बघतोय की अल्फाबेट्सच्या दृष्टिकोनाने बघतोय, त्याच्या दृष्टिकोनावरती ती गोष्ट आधारित आहे की तो कोणत्या संदर्भात ती गोष्ट बघतोय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काल्पनिक दृष्टी, की एखादी गोष्ट नाहीच आहे पण आपल्याला तिथे ती असल्याचा भास होतो. म्हणजे मृगजळ, तिथं पाणी नसतं पण हरणाला वाटतं तिथं पाणी आहे आणि हरण त्याच्या मागे पळत राहतं आणि बिचारा तहानेनेच तसं मरून जातं. तर ह्याला म्हणायचं मृगजळ. आणि हे फक्त हरणाच्याच बाबतीत नाही होत. एक प्रसंग घडला होता की ज्यामध्ये आमचे मामी भांडे घासत होते आणि भांडे घासत असताना त्यांनी ती जड भांडे घासल्यानंतर ती जी पाटी आहे ती उचलून वर घेतली आणि त्या जशा जायला निघाल्या अचानकपणे त्यांना साप दिसला. साप दिसल्यानंतर त्या इतक्या गोंधळल्या की त्यांनी ती पाटी जागीच सोडून दिली. ती पायावर पडली तर खरंच खूप लागलं होतं, कारण एवढी अवजड भांड्याची पाटी पायावर पडली. आणि त्या लंगडत त्या घरामध्ये गेल्या आणि सगळ्यांना सांगितलं की तिथे साप आहे मागे. आणि साप आहे म्हणल्यानंतर मामा आमचे काठ्या वगैरे घेऊन त्या सापाला मारण्यासाठी तिथे गेले आणि बघितलं की त्या थोड्याशा मंद प्रकाशामध्ये, त्या रात्रीच्या वेळी ते भांडे घासत होत्या, तिथून जे पाणी वाहत होतं तिथे एक दोरी पडलेली होती. आणि ते पाणी वाहत असल्यामुळे त्या दोरीचा जो रात्री बघितला अचानकपणे, तर त्याच्यावर त्या दोरीमध्ये सापाचा भास झाला. तर हा भास माणसाला, तिथं साप होता का नाही आहे, पण तो नसून सुद्धा तिथं असल्याचा भास होतो. त्यामुळं माणूस हा बऱ्याच वेळा भ्रमात पडू शकतो. आता आपलं मन बघा कशा पद्धतीने काही गोष्टी इमॅजिन करतं. आता तुमच्या समोर जी इमेज येते त्या इमेजमध्ये तसं पाहायला गेलं तर तिथं कोणत्याही पद्धतीचा पांढऱ्या रंगाचा त्रिकोण नाही आहे, पण आजूबाजूची ज्या पद्धतीची संरचना आहे त्यामुळे आपल्याला तिथे एखादा त्रिकोण असल्यासारखं वाटतंय. सो आपली जी दृष्टी आहे ही तिथं तो त्रिकोण नसताना सुद्धा ती असल्याची कल्पना करते. जसं त्या दोरीमध्ये सापाचा भास झाला होता त्याच पद्धतीने त्या नसलेल्या ठिकाणी तिथं एक पांढरा त्रिकोण आपोआप आपल्या दृष्टीला दिसतोय. तर याला म्हणायचं एक काल्पनिक दृष्टी. आणि जे जादूगर असतात, हे जादूगर काय करतात, हे सगळं आपल्याला भ्रमात टाकतात. त्यांच्या हातचालाकी अशा पद्धतीने हे करतात की आपलं अगदी लक्ष सुद्धा जात नाही त्या गोष्टीकडे, की ती गोष्ट त्यांनी जी जादू दाखवली त्याच्या पलीकडे खूप साऱ्या गोष्टी झालेल्या असतात, पण तो आपली दृष्टी वेगळ्या ठिकाणी खेळवत ठेवतो. आणि अचानक ज्यावेळी तो काहीतरी जादू करतो की त्या पेटीतनं एखादी बाई बाहेर काढतो, काहीतरी अचंबित करणाऱ्या असं गोष्टी करून टाकतो. खरं तर आपल्यालाही माहिती असते की त्याच्या मागे काहीतरी चालाकी आहे, पण ते आपल्याला समजत नाही कारण आपण भ्रमात पडतो. तर तिसरी गोष्ट, त्यामुळे हा दुसरा पॉइंट आहे की प्रत्यक्ष प्रमाण माणसाला का बरं परफेक्ट नॉलेज देऊ शकत नाही. कारण पहिली गोष्ट तर आपले सीमित इंद्रिय आहेत, दुसरी गोष्ट आपण भ्रमात पडण्याची वृत्ती आहे, तिसरी गोष्ट चुका करण्याची प्रवृत्ती. माणूस भरपूर चुका करतो. अब हिंदीमध्ये तर म्हणतोच की आदमी गलतियों का पुतला है, टू एअर इज ह्युमन असं इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. आणि ही चुका करण्याची प्रवृत्ती ही आपल्यातल्या प्रत्येकात आहे. असं कोणीही नाही की जो एकदम परफेक्ट आहे. जेव्हा तो एडिसन होता, एडिसनला सुद्धा जेव्हा बल्ब बनवायचा होता त्यांनी कित्येक वेळा चुका केल्या आणि त्याच्यानंतर तो यशस्वी झाला. पण यशस्वी नाही त्याच्यानंतर सुद्धा त्या बल्बमध्ये अजून नवीन नवीन पद्धतीचे आविष्कार होतच गेले. सो चुका करणे ही आपल्यामध्ये निसर्गतः ही गोष्ट आहेच, आपण चुका करतोच.
आणि मोठमोठ्या सायंटिफिक फील्डच्या लोकांनी सुद्धा खूप चुका केलेल्या आहेत. जसं की एकेकाळी आता हे सायन्स जेव्हा अलीकडे 200-300 वर्षापासून खूप जास्त प्रगतीकडे वाटचाल करायला लागलं, नाहीतर सुरुवातीचे जे सायंटिस्ट होते, जेव्हा इजिप्शियन जी सिव्हिलायझेशन होती, जे मिस्रमध्ये राहणारे जे होते, ते सुद्धा वैज्ञानिक दृष्टीने तसं पाहायला गेलं तर त्या काळाच्या नुसार प्रगतच होते. पण बऱ्याच वेळा ह्या त्या काळाच्या प्रगत लोकांना ही गोष्ट समजत नाही की काही काही गोष्टी समजू शकत नाही. जसं की मेंदू आहे, तर इजिप्शियन लोकांना असं वाटायचं की हा मेंदू हा रक्त थंड करण्याचं काम करतो. आता मेंदूचं ते काम आहे का? आणि ममिफिकेशन जेव्हा ते करायचे, जेव्हा त्या बॉडीजला, त्या जे शरीर असायचे मृत्यूनंतर त्यांना प्रिझर्व करून ठेवायचे, तर त्यांना असं वाटायचं की ह्यातलं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अवयव त्या मृत व्यक्तीला, ज्या पिरॅमिडमध्ये ज्या राजाला वगैरे पुरणार आहे, त्याचं प्रॉपर ते ममिफिकेशन करायचे, त्याचं शरीर प्रिझर्व करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी. तर सर्व अवयव काढून ते वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या अशा बरण्या असायच्या, त्याच्यामध्ये भरवून ठेवायचे. त्याच्यामध्ये मीठ आणि वेगवेगळ्या प्रकारचे जडीबुटी टाकून, तेल वेगवेगळ्या प्रकारचे ॲड करून त्याला सुरक्षित ठेवायचे. पण त्यांना असं वाटायचं की जो मेंदू आहे तो काय फार कामाचा नाही आहे, त्यामुळं ते नाकातून सळया घालून गरम ते मेंदू काढून टाकायचे आणि ते फेकून द्यायचे. पण आपल्याला माहिती आहे की मेंदू किती महत्त्वाचा आहे. बिचारे जर खरंच तसं त्याचा उपयोग त्यांना होणार असेल त्या शरीराचा, तर बिना मेंदूचा कसा तो राजा करणारे माहीत नाही, पण ते काढून टाकायचे. तशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा आपल्या शरीरामध्ये जे माकड हाड आहे आणि अपेंडिक्स आहे, आपण त्याला वेस्टिजियल ऑर्गन म्हणतो, म्हणजे त्यांचं फारसं काही काम नाही आहे. आता ते काम आपल्याला दिसत नाही आहे, पण भविष्यामध्ये जेव्हा अजून वैज्ञानिक प्रगती होईल, कदाचित ह्या दोन्हींचं पण काय पर्पज आहे आपल्या शरीरामध्ये ही गोष्ट समजू शकते. त्यानंतर जे ॲस्ट्रॉनॉमर्स आहेत, जे खगोलशास्त्री आहेत, तर यांना ब्रह्मांडामधल्या वेगवेगळे जे अंतर आहेत ते मोजण्यासाठी त्यांचे काही फॉर्म्युले बनवले होते त्यांनी. आणि या फॉर्म्युल्यामध्ये हबल्स कॉन्स्टंट नावाचा एक कॉन्स्टंट होता, जो एका सायंटिस्टच्या नावावरती त्यांनी बनवलेला होता. कॉन्स्टंट म्हणजे तो स्थिर मानक असतं, ते अजिबात हलत नाही, त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही आणि प्रत्येक फॉर्म्युलामध्ये ते गोष्ट ती वापरायची आपल्याला. तर गंमत अशी झाली की हा जो हबल्स कॉन्स्टंट होता तो इतक्या वेळा त्यांना लक्षात आलं की हा चुकीचा आहे तो आकडा. त्यामुळं हा हबल्स कॉन्स्टंट इतक्या वेळा चेंज झाला की नंतर ते कॉस्मॉलॉजिस्ट हसायला लागले. ते म्हणतात की आता ह्याला हबल कॉन्स्टंट म्हणायचं की हबल व्हेरिएबल म्हणायचं हे त्यांना लक्षात येईना. तसंच आपण बघतो की प्लुटो आहे आपल्या सोलर सिस्टीममध्ये. सोलर सिस्टीममध्ये प्लुटो आहे असं आधी आम्हाला लहानपणापासून शिकवलं जायचं की 9 प्लॅनेट्स आहे, आणि अचानक एक दिवस सायंटिस्टने सांगितलं की 9 नाही आहे, 8 आहे. तसंच सूर्याचं आणि पृथ्वीचं अंतर किती आहे याबद्दल केपलरनी वेगळं सांगितलं, त्यानंतर येणाऱ्या सायंटिस्टने वेगळं सांगितलं. सो ह्या गोष्टी चेंज होत राहतात, कारण आणि जेव्हा ते ही गोष्ट सांगत होते त्या काळच्या लोक त्या गोष्टीला विज्ञान म्हणूनच ॲक्सेप्ट करत होते. पण कालांतराने आपल्याला समजलं की ते विज्ञान, ते पहिलं त्रुटीपूर्ण होतं आणि ह्याच्यामध्ये ह्या चुकांना रिपेअर करून परत पुढं शिकत गेलं पाहिजे. त्यामुळे एक गोष्ट आपण समजू शकतो की आपलं जे मॉडर्न विज्ञान आहे याचं अजून प्रगती सुरू आहे. सगळी रिसर्च ही कंप्लीट झालेली नाही आहे. आपण अजून त्या नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये अजून बदल करतो. कारण माणसामध्ये चुका करण्याची वृत्ती आहे आणि आपण प्रत्येक गोष्ट एकदाच संपूर्णपणे समजून नाही घेऊ शकत. त्यामुळे ही एक वृत्ती आहे ज्याच्यामुळे प्रत्यक्ष प्रमाण हे आपल्याला फारसं विश्वासार्ह राहत नाही. म्हणजे असं नाही की अजिबातच नाही आहे, पण परमसत्य जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष प्रमाण आपण हे करत नाही. आणि चौथी गोष्ट आहे, चुका तर करतोच माणूस, पण माणसामध्ये अजून एक खोडील वृत्ती आहे, ती म्हणजे फसवण्याची वृत्ती.
माणसामध्ये फसवण्याची वृत्ती आहे. बऱ्याच वेळा आपण आध्यात्मिक जेव्हा वातावरणामध्ये काही गोष्टी घेण्याचा प्रयत्न करत असतो, आपण बघतो की बऱ्याच लोकांना साधू संतांचा खूप तिटकारा झालेला आहे. आता भगवं घातलेलं की लोक सरळ म्हणतात की तो ढोंगी, आणि जे लोक आहेत जे भगवं घातलेले सर्व हे लुटायलाच बसलेले आहेत. तर तसं नाही आहे. जसं डॉक्टरी पेशा आहे, डॉक्टरी पेशामध्ये सुद्धा खूप सारे असे लोक असतील की जे बिना डिग्रीचं प्रॅक्टिस करताय आणि ते बोगस डॉक्टर असू शकतात. पण एखाद्या बोगस डॉक्टरचा आपल्याला वाईट अनुभव आल्यानंतर आपण डॉक्टरकडे जाणं कधी सोडत नाही. त्याच पद्धतीने आध्यात्मिक गोष्टीमध्ये जेव्हा आपल्याला वाईट अनुभव येतात, लोक म्हणतात की तो बाबा फसवा निघाला, तो फ्रॉड निघाला, त्यांचा अध्यात्मावरचाच विश्वास उडून जातो. पण खरं तसं पाहायला गेलं तर जर अशा पद्धतीचे फसवे लोक आपल्याला भेटले तर आपण एखादा प्रामाणिक व्यक्ती शोधला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये खरं तर चूक आपलीच आहे, कारण आपण पहिले शास्त्रांचा अभ्यास केला नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की आध्यात्मिक ज्ञान जर घ्यायचं असेल तर त्याची एक पद्धत आहे. एवं परंपरा प्राप्तिम इवं राजर्षयो विदुः. हे ज्ञान परंपरेतनं घेतलं पाहिजे. तर ती परंपरा वगैरे काय त्याच्यावरती आपण पुढे येऊया. पण फसवण्याची वृत्ती ही माणसामध्ये प्रचंड आहे, आणि फक्त म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये येते, सायन्समध्ये सुद्धा. तर इंग्लंडमध्ये एक जागा आहे जिचं नाव आहे पिल्टडाऊन. आणि ह्या पिल्टडाऊनमध्ये एकदा उत्खनन करत असताना एक कवटी सापडली आणि एक जबड्याचं एक हाड सापडलं. आणि त्याच्यावरून तिथले खूप त्याचा गाजावाजा झाला की अरे ही अशा पद्धतीची ही गोष्ट सापडली आहे जी माणसाच्या आणि माकडाच्या इव्हॉल्युशनच्या मध्यभागीचा तो भाग असू शकतो. तर त्याच्यावरती लगेच खूप पब्लिसिटी झाली न्यूजपेपरमध्ये वगैरे इकडे तिकडे, आणि लगेच तेवढ्याशा हाडापासून त्यांनी एक संपूर्ण माणूस बनवला आणि तो एक्झिबिशनमध्ये मांडला गेला. खूप त्याचं न्यूजपेपरमध्ये हे झालं. पण कालांतराने ती गोष्ट समोर आली की तो जो त्याला नाव दिलं गेलं की पिल्टडाऊन मॅन, जो मनुष्यामधला आणि वानरामधला एक दुवा कदाचित असेल, उत्क्रांतीच्या मधला, असं सांगितलं जात होतं. पण नंतर लक्षात आलं की ते जे हाडं तिथे मांडलेले होते अक्षरशः त्यांनी ते घासून त्याला फायलिंग वगैरे हे करून अशा पद्धतीने ते तयार केलेलं होतं. का? कारण त्यांना पब्लिसिटी हवी होती आणि त्यांना लोकांकडनं मोठमोठ्या स्पॉन्सरशिप्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हव्या होत्या. तर अशा खूप साऱ्या फसवणाऱ्या वृत्ती आपल्यामध्ये आहेत की काही गोष्टींकडे आपण मुद्दाम कानाडोळा करतो. जर तुम्ही गुगलवरती जर जाऊन ॲनिमलस आर्टिफॅक्ट्स जर सर्च केलं तर आपल्याला लक्षात येईल की डायनासोर्सच्या काळामध्ये माणसाचं अस्तित्व आहे अशा पद्धतीचे खूप सारे फॉसिल, म्हणजे ते जेव्हा आपण उत्खनन करतो तर त्याच्यामध्ये जे फॉसिल सापडतात अशा पद्धतीचे खूप सारे पुरावे उपलब्ध आहे. पण त्याच्याकडे संपूर्णपणे कानाडोळा केलेला आहे, कारण ते मॉडर्न सायंटिस्टच्या अजेंडामध्ये बसत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचं खूप रिसर्च, एक 2 सायंटिस्ट आहेत ज्यांचं नाव आहे, आर्किओलॉजिस्ट आहेत ते, मायकल क्रीमो आणि रिचर्ड थॉम्सन. त्यांनी फॉरबिडन आर्किओलॉजी नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, खूप फेमस आहेत. आणि त्यांनी ह्या सर्व गोष्टी प्रकाशामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे की आजकालचं जे मॉडर्न आर्किओलॉजी फील्ड आहे किंवा सायंटिफिक फील्डमध्ये सुद्धा ह्या गोष्टी भरपूर होतात की जे खरं आहे ते सत्य आपल्या अजेंडामध्ये बसत नाही आहे, आपल्या पूर्वाग्रहामध्ये बसत नाही आहे, तर त्याच्याकडे संपूर्णपणे कानाडोळा केला जातो आणि ते बाजूलाच टाकल्या जातात. जो सायंटिस्ट आहे, जो खरा सत्यशोधक आहे, त्यांनी या सगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकला पाहिजे आणि सर्व गोष्ट जी काही रिसर्च आहे ती समोर मांडली पाहिजे. आणि हे सायंटिस्टचं काम आहे आणि हेच आपले ऋषीमुनी पूर्वकारी करत होते. पण या पुस्तकामध्ये त्यांनी त्या सर्व गोष्टींवरती प्रकाश टाकलाय की कित्येक गोष्टी ह्या फसवण्याच्या इंटेन्शनने झाल्या, कित्येक गोष्टींमध्ये चूक आहे, त्रुटी आहे, पण त्या लपवल्या जातात माणसापासून, बाकी समाजापासून. फक्त सायन्सचं किंवा त्यांच्या पद्धतीने ते ज्या गोष्टीला सायन्स म्हणतात ती गोष्ट फक्त त्याची मान्यता राहावी म्हणून अशा गोष्टी केल्या जातात. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर हे झालं प्रत्यक्ष प्रमाण.
तर प्रत्यक्ष प्रमाणावरती त्याच्याने आपण परमसत्याचं ज्ञान का घेऊ शकत नाही? कारण आपली इंद्रिय सीमित आहे, आपण भ्रमात पडण्याची वृत्ती आहे, आपण चुका करतो आणि आपल्यामध्ये फसवण्याची वृत्ती आहे. तर आता आपण ह्याच्या पुढच्या ज्ञान ग्रहण करण्याच्या पद्धतीकडे वळूया की ती गोष्ट कोणती आहे. तर ती आहे अनुमान प्रमाण. जर एखादी गोष्ट आपल्याला प्रत्यक्ष समजत नसेल की ती कशी झाली, तर आपण त्या गोष्टीचं अनुमान लावण्याचा प्रयत्न करतो की काय झालं असेल. तर यावरती एक खूप छान एक स्टोरी मी ऐकली होती. त्याच्यामध्ये काय होतं की एक समुद्रातला खेकडा एका विहिरीमध्ये जाऊन पडतो आणि विहिरीमध्ये पडल्यानंतर तिथे त्याला एक बेडूक भेटतो जो त्या विहिरीतच राहत असतो. आणि मग पाहुणा आलाय आपल्या विहिरीमध्ये, मग तो खेकड्याला जाऊन विचारतो की कुठला रे तू? तो खेकड सांगतो की मी समुद्रातनं आलो. मग तो म्हणतो की समुद्र, आता या बेडकाने ते विहिरीच्या बाहेरचं जग कधी बघितलेलंच नाही. तर तो विचारतो की समुद्र म्हणजे काय, नेमकं काय असतं? मग तो म्हणाला की आता ह्याला कसं सांगू. तो खेकडा म्हणाला की समुद्र हा खूप मोठा पाण्याचा साठा असतो. तर तो बेडूक विचारतो की या विहिरीच्या दुप्पट असतो का? तो म्हणतो की नाही. मग या विहिरीच्या तिप्पट? तो म्हणतो नाही, त्यापेक्षा मोठा. ह्या विहिरीच्या 4 पट? नाही, त्यापेक्षा मोठा. आता त्या बेडकाने ती विहीरच बघितलेली आहे फक्त, त्यांनी त्याच्या पलीकडे दुसरं काही बघितलेलंच नाहीये. तर तो त्या समुद्राचा अनुमान कसं लावणार आहे, त्याची कल्पना तरी कशी करणार आहे? त्यांनी त्या विहिरीच्या पलीकडे बघितलेलंच नाहीये. आता या विहिरीच्या मापामध्ये आपण समुद्राचा आकारमान खरंच ठरवू शकतो का, ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. त्यामुळे अनुमान प्रमाण, आपण ज्या गोष्टी ऑलरेडी बघितलेल्या आहेत, ज्याचा अनुभव केलेला आहे, त्याच गोष्टींचा आपण अनुमान लावू शकतो. ज्या गोष्टीचा आपल्याला बिलकुलही अनुभव झालेला नाही, ज्या गोष्टी आपल्या इंद्रियांच्या पलीकडे आहेत, त्या गोष्टींचं अनुमान लावणं सुद्धा आपल्याला अवघड आहे. आणि अनुमान लावणं म्हणजे समजा एखादा ब्लॅक बॉक्स असेल, त्याच्याकडे बघत राहणे आणि विचार करणे की ह्याच्यामध्ये काय असेल, ह्याच्यामध्ये काय असू शकतं, अशा पद्धतीचं अनुमान लावणे. त्यामुळे अनुमान प्रमाण जर आपल्याला भगवंतांना किंवा परमेश्वराला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही कोणकोणत्या गोष्टीचं आपण अनुमान लावणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. तिसरं प्रमाण आहे शब्द प्रमाण. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर एखादी गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची असेल, तर ज्या व्यक्तीने ती गोष्ट जाणलेली आहे त्या गोष्टीला सरळ सरळ जाऊन विचारणे. समजा एखादा छोटा मुलगा आहे आणि त्याला जाणून घ्यायचं आहे की माझे वडील कोण आहेत. तर प्रत्यक्ष तर तो समजू शकत नाही, कारण तो नव्हता, तो त्याच्यानंतर आलेला आहे. अनुमान समजा जर त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला की कोण असू शकतं माझे वडील, कोण असू शकतं, तर हां, यांचं नाक माझ्याशी मिळतं जुळतं आहे, यांचे डोळे मिळते जुळते, अशा पद्धतीने तो अनुमानाने कधीही कन्क्लुजनपर्यंत पोहोचू नाही शकणार. तर सर्वात सोपी आणि सर्वात सरळ पद्धत म्हणजे सरळ सरळ आईला विचारायचं की माझे वडील कोण आहेत, आणि आईला ती गोष्ट माहिती आहे. याला म्हणायचं शब्द प्रमाण. ज्यावेळी आपल्याला परमसत्य जाणून घ्यायचं आहे, तर त्यावेळी शब्द प्रमाणाला फार महत्त्व आहे की आपण एखाद्या अधिकृत प्रामाणिक व्यक्तीकडनं हे ज्ञान जेव्हा ग्रहण करतो, त्यावेळी त्या गोष्टीला म्हणायचं शब्द प्रमाण. आणि खरं तर आपण शब्द प्रमाणानेच बऱ्याचशा गोष्टी शिकतो. शाळेमध्ये आपल्याला शिकवलेलं असतं की ह्याला ए म्हणायचं, ह्याला बी म्हणायचं, ह्याला सी म्हणायचं. त्यावरती आपण प्रश्नचिन्ह उभं करत नाही की ह्यालाच ए का म्हणायचं, मला ह्याला ए म्हणायचं आहे. आपण असं म्हणत नाही, आपण त्या शब्दाला स्वीकार करतो की ते जे सांगतायत ते बरोबर सांगतायत, कारण ते ऑथॉरिटी आहे, कारण ते शिक्षक आहे, त्यांना अशी ऑथॉरिटी बनवली आहे, मला तिथे नेऊन बसवलंय, म्हणजे हे असंच असलं पाहिजे. त्यावरती आपण उगाचच प्रश्नचिन्ह उभे करत नाही. त्याच पद्धतीने जेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात की अहम सर्वस्य प्रभवो मत्तम सर्वम प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधभाव समन्विता, आपण त्या गोष्टीवरती, त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवतो. जे साधू संत आहेत ते भगवंतांच्या शब्दावरती विश्वास का ठेवतात? कारण ते सांगतायत की मी भगवान आहे.
आणि ते नुसतं सांगत नाही आहे, ते त्यांच्या लीलांमधून दाखवता सुद्धा आहे की मी भगवान आहे. तर जेव्हा आपण अधिकृत प्रामाणित व्यक्तीकडनं ह्या गोष्टी शिकतो त्यावेळीच त्या गोष्टीला काहीतरी वेटेज येतं. त्यामुळं हे शब्द प्रमाण, हे परमसत्य जर जाणून घ्यायचं असेल तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की सरळ सरळ भगवंतांच्या वाणीतनंच समजून घ्या की ते कोण आहे. आणि भगवंत भगवद्गीतेमध्ये क्लिअर कट सांगतात, मामय वांशो जीवलोके जीवभूत सनातनः सर्व योनीषु कौंतेय अहम बीज प्रदपिता. सर्व योनींचा मी बीज प्रदान करणारा पिता आहे, मी सर्व गोष्टींचा नियंता आहे. मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. माझ्या अध्यक्षतेखाली ही जी संपूर्ण प्रकृती आहे, हे सगळ्या गोष्टीचं सृजन, ह्या सगळ्या गोष्टीचं नियमन हे माझ्या अध्यक्षतेखाली माझी शक्ती मायादेवी करते. हे भगवंत क्लिअर कट सांगतायत आणि ते दाखवतात सुद्धा आहे त्यांचं विश्वरूप. त्यामुळं आपण त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवतो, त्यामुळं आपण शास्त्रांवर विश्वास ठेवतो. आणि शास्त्रांवर आणि संतांवर, कारण संत हे शास्त्रांना मानतात आणि भगवंतांना मानतात. त्यामुळे आपण शब्द प्रमाणावरती जास्त भर देतो ज्यावेळी आपल्याला ते आध्यात्मिक ज्ञान घ्यायचं असेल. आणि शब्द प्रमाणामध्ये आपण भगवंतांचा शब्द, ज्याला आपण वेद म्हणतो, या वेदांवरती आपण विश्वास ठेवतो. वैदिक शास्त्र, या वैदिक शास्त्रामध्ये काय काय येतं? 4 वेद, 108 पुराण, 108 उपनिषद आणि 18 पुराण. हे सर्व या वेदांमध्ये येतं. तर ह्या वैदिक शास्त्राच्या माध्यमातून आपण समजू शकतो की परम सत्य काय आहे. त्यामुळे आणि हे जे वेद आहे हे अपुरुषेय आहे. हे काही कोणी ऋषीमुनींचा वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी काहीतरी लिहायचं म्हणून लिहून ठेवला, अशातला भाग नाही आहे. वेदांमध्ये ह्या परम सत्याविषयी ज्या गोष्टी आपल्या इंद्रियांच्या आणि अनुमानाच्या पलीकडे आहेत त्या गोष्टींवरती त्यांनी रिसर्च केलेली आहे. आणि नुसती रिसर्च नाही आहे, त्यांना त्या गोष्टी प्रकट झालेल्या आहेत श्रील वेद व्यासांना, आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर प्रस्तुत केलेल्या आहे. तर हे संपूर्ण वैदिक शास्त्र ही स्वतः भगवंतांचीच वाणी आहे. आणि ह्या भगवंतांच्या वाणीमध्ये भगवंत स्वतःविषयी डिटेल सांगतायत की मी कोण आहे, तू कोण आहे, आपल्या दोघांचा संबंध काय आहे, तू या जगामध्ये काय करतो आहे, तुझं उद्दिष्ट काय आहे, तुझ्या अस्तित्वाचं कारण काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवर जर काही चर्चा होत असेल तर ती वेदांमध्ये होते. त्यामुळे आपण शब्द प्रमाण, ज्याच्यामध्ये जी रिसर्च ऑनगोईंग नाही आहे, जे इथं आहे, रिसर्च अजून चालू नाही आहे, इथं रिसर्च कंप्लीट आहे. आणि ही रिसर्च कंप्लीट झाल्यानंतर, हे ज्ञान घेतल्यानंतर पुढे प्रॅक्टिकल आहे, ज्याला आपण योग म्हणतो. मग त्याच्यामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, अष्टांगयोग, वेगवेगळ्या प्रकारचे योग आहे, ज्यातलं भक्तियोग सर्वश्रेष्ठ आहे. तर ते जर करायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला शब्द प्रमाणाचा आश्रय घ्यावा लागतो, म्हणजे वेदांचा आश्रय घ्यावा लागतो. आणि हे वेद हे आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचे का आहे, त्याचं कारण काय, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. की कोणी असं म्हणू शकेल की तुम्ही म्हणताय हे वेद, पण हे 5-6 हजार वर्षापूर्वी लिहिले गेलेले ग्रंथ, ह्याच्या आजच्या जगामध्ये काही रिलेव्हन्स आहे का, ह्याच्यामध्ये काही सायन्स आहे का, ह्याच्यामागे काही तर्क आहे का? नक्कीच खूप सायन्स आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी ह्याच्यामध्ये काय काय सायन्स भरून उरलेलं आहे याचे एक एक पुरावे देणार आहे. की कोणत्या पद्धतीचं कॉस्मॉलॉजी आहे वेदांमध्ये, वेदांमध्ये मेटलर्जी आहे, वेदांमध्ये एरोनॉटिक्स म्हणजे वैमानिक शास्त्र आहे, वेदांमध्ये धनुर्वेद म्हणजे सगळं मिलिटरी सायन्स आहे, वेदांमध्ये आयुर्वेद म्हणजे सगळं हेल्थ सायन्स आहे, आणि ते अगदी प्रिसाईज आहे. तर या सगळ्या गोष्टी वेदांमध्ये एवढ्या प्रिसाईज कशा आहेत? कारण ते प्रत्यक्ष भगवंतांचा शब्द आहे. आणि भगवंतांचा शब्द असल्या कारणाने आज जर्मनी, अमेरिकेसारखे देश आपल्या वेदांवरती रिसर्च करून वेगवेगळ्या गोष्टींचे इन्व्हेन्शन्स करण्याचा प्रयत्न करताय. तर
त्या वेदांमध्ये नेमकं काय काय खजिना दडलेला आहे हा आपण पुढच्या भागामध्ये बघूया. आजच्या भागामध्ये आपल्याला ह्या ज्ञान ग्रहण करण्याच्या ह्या 3 पद्धतींबद्दल समजलं. आणि जर परमसत्य जाणून घ्यायचं असेल तर कशा पद्धतीने प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण हे आपल्याला पूरक ठरणार नाही, शब्द प्रमाण हे सर्वथा आपली मदत करणार आहे, हे आजच्या व्हिडिओतनं आपल्याला आपल्यापर्यंत पोचवायचं होतं. तर पुढच्या भागामध्ये आपण बघूया की या वेदांची महती काय आहे, ते वेदांमध्ये काय सायन्स आहे आणि त्यावरती आज सुद्धा विश्वास ठेवणं हे का गरजेचं आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.